नमस्कार मित्रांनो, शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, जंतनाशक डिवॉर्मिंग आपल्या जनावरांमध्ये करणं किती गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो. आणि जंतनाशक जर केलं नाही आपण जनावरांचं तर कोणकोणते प्रॉब्लेम्स येतात तर मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मित्रांनो अशी माहिती कदाचित यूट्यूबवरती कोण देत असेल मित्रांनो. तर मित्रांनो, जंतनाशक करणं गरजेचं का आहे मित्रांनो? कारण मित्रांनो लक्षात ठेवा की जंतनाशक जर नाही केलं आपल्या जनावरांमध्ये तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम गुरांमध्ये येतो, म्हणजे इन्फर्टिलिटी, म्हणजे काही गाई गाभण न राहणे किंवा गाई हिटवर न येणे. मित्रांनो, सगळ्यात मोठं कारण जंतनाशकाचं तेच आहे की जर आपली गाई जर हिटवर येत नसेल किंवा रिपीट होत असेल, गाईचं वजन वाढत नसेल किंवा गाई खराब कंटिन्यू राहत असेल, तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गाईच्या पोटामध्ये जंत आहेत, म्हणजे आपल्याला जंतनाशक करायची गरज आहे. आणि मित्रांनो, हे जंतनाशक औषध कधी द्यायचं तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, तो सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे. आणि मित्रांनो, जंतनाशक देणं आपल्या जनावरांमध्ये खरंच खूप गरजेचं आहे. जर आपण जंतनाशक जर आपल्या गायींमध्ये जर नाही केलं तर मित्रांनो, गाई हिटवर तर यायला त्रास देतेच आणि गाई राहायलासुद्धा त्रास देते. तसंच वजन वाढत नाही गाईचं, दुधालासुद्धा गाई कमी येतात जंतनाशक जर आपण वेळेवर नाही केलं तर. असे जर कालवडं असतील, लहान कालवडं असतील तर त्यांचं वजनसुद्धा मित्रांनो व्यवस्थित वाढत नाही, कारण ह्या कालवडांना जंतनाशक करणं तर खूप गरजेचं आहे. म्हणून आपल्याला थोडीशी औषधांची माहिती पाहिजे, जंतनाशकाची कोणती औषधं आहे ते मेडिकलमध्ये सुद्धा अवेलेबल आहे ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सरकारी दवाखान्यातसुद्धा जंतनाशकाच्या गोळ्या मिळतात मित्रांनो. आणि लिक्विडमध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि गोळ्यामध्ये सुद्धा अवेलेबल आहे. त्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, तो सुद्धा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघा, कारण अशा गोळ्यांची माहिती किंवा असणं आपल्याला खूप गरजेचं आहे.